Welcome students in Exam College Karad. Myself Pawar Me. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to study. Our first topic is traditional crop. Now today's lecture we have to study commercial crops. Then next first crop is sugarcane. Second crop is mango. Third crop is santra and fourth crop is banana. So now today's lecture we study commercial crops. What is mean by commercial crops? Commercial crop is grown for a sale for profit. These also known as cash crop or profit crops. म्हणजे कमर्शियल क्रॉप्स म्हणजे काय येतं तर व्यावसायिक पिके. व्यावसायिक पिके जी आहेत ती फक्त व्यवसायासाठी काय केली जातात घेतली जातात व्यवसाय करण्यासाठी. आतापर्यंत आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कोणकोणती पिकं बघितलेली होती तर ट्रॅडिशनल क्रॉप्स म्हणजे पारंपरिक पिके बघितलेली होती. तर आता या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहे कमर्शियल क्रॉप ही काय करणार आहे पिके बघणार आहे. तर बघा शुगरकेन बोटॅनिकल नेम इज सखॅरम स्पीसीज. आता वेगवेगळे स्पीसीज आहेत त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. सखॅरम स्पीसीज आणि अंडरलाइन करणं गरजेचं आहे. जीनस अँड स्पीसीज. कॉमन नेम इज शुगरकेन अँड फॅमिली ग्रॅमिनी. तर बघा त्याच्या अनेक स्पीसीज आहेत. कोणकोणत्या स्पीसीज आहेत बघा. सखॅरम ऑफिसिनॅरम, सखॅरम बार्बेरी, सखॅरम रोबुस्टम, सखॅरम स्पॉन्टेनियम, सखॅरम सायनेन्सिस. या काय आहेत तर याच्या सखॅरमच्या स्पीसीज आहेत. तर बघा नेक्स्ट त्याची फॅमिली आपण जी बघितली ग्रॅमिनीची फॅमिली आहे आणि कॉमन नेम त्याचं शुगरकेन आहे. तर बघा नेक्स्ट त्याचं जे ओरिजिन आहे त्याचं स्पीसीज वाईज त्याचं काय झालेलं आहे ओरिजिन पडलेलं आहे. बघा सखॅरम ऑफिसिनॅरमसाठी कोणतं आहे इंडो म्यानमार चायना बॉर्डर विथ न्यू गिनिया ॲज द मेन सेंटर ऑफ डायव्हर्सिटी. म्हणजे सखॅरम ऑफिसिनॅरमसाठी काय आहे तर इंडो म्यानमार हे ओरिजिन आहे. नेक्स्ट आहे सखॅरम बार्बेरीसाठी आहे ते नॉर्थ इंडिया आहे. नेक्स्ट सखॅरम सायनेन्सिससाठी चायना आहे अँड सखॅरम स्पॉन्टेनियससाठी इंडिया आहे. म्हणजे इंडिया हे ओरिजिन कशासाठी आहे सखॅरम स्पॉन्टेनियमसाठी आहे. तर बघा द इंडियन केन इज अ रिझल्ट ऑफ नॅचरल हायब्रिडायझेशन बिटवीन सखॅरम ऑफिसिनॅरम अँड सखॅरम स्पॉन्टेनियस. सखॅरम ऑफिसिनॅरम अँड सखॅरम स्पॉन्टेनियस या दोन्ही स्पीसीजमध्ये काय केलेलं आहे हायब्रिडायझेशन करून केलेलं आहे आणि त्याच्यापासून काय केलेली वाईल्ड स्पीसीज जी आहे ती काय केलेली आहे तयार केलेली आहे. म्हणजे सखॅरम ऑफिसिनॅरम अँड सखॅरम स्पॉन्टेनियम या दोन्हीमध्ये काय केलेलं आहे हायब्रिडायझेशन केलेलं आहे. तर बघा युजेस. नेक्स्ट आता त्याचे युजेस जे आहेत ते पॉईंट आपण बघणार आहे. युजेस असेल क्लायमेट असेल सॉइल असेल प्रिपरेटरी टिलेज असेल. तर युजेस काय आहेत बघा शुगर केनचे. ऑल्सो युज्ड फॉर प्रिपेरिंग शुगर और जिगेरी गुळ. हे तुम्हाला माहिती आहे जिगेरी मीन्स गुळ. तर बघा शुगरकेन इज मेनली ग्रोन फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ शुगर. म्हणजे शुगर साखर तयार करण्यासाठी काय केली जाते मोस्टली त्याच्यासाठी शुगरकेन काय केला जातो ग्रो केला जातो. नेक्स्ट आहे अपार्ट फ्रॉम शुगर अदर प्रोडक्ट्स लाईक जिगेरी. मग शुगर म्हणल्यानंतर राहिलेले अपार्ट म्हणजे जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत ते कोणते आहेत जिगेरी असेल खांडेसरी असेल इट्सेट्रा. नेक्स्ट ग्रीन टॉप्स ऑफ प्लांट्स आर युज्ड ऑफ फॉरेज ऑफ कॅटल्स. आणि जे ऊसामधली जे ग्रीन यंग लिव्ज असतात ते कशासाठी यूज केले जातात फॉर कॅटलसाठी यूज केले जातात. गाई गुरांना काय केलं जातं तर ते वैरण म्हटली जाते त्यांना काय केली जाते ती त्याचे यंग लिव्ज जे आहेत ते काय केले जातात काढून आणले जातात. नेक्स्ट केन ट्रॅश इज युज्ड ऑफ टॅचिंग मटेरियल ऑफ हट्स. ऑल्सो युज्ड ऑफ टॅचिंग मटेरियल्स हट्स अँड ऑल्सो युज्ड ऑफ प्रिपेरिंग कंपोस्ट. आणि काय केलं जातं हस्टसाठी किंवा काय केलं जातं यूज केला जातो याचा किंवा प्रिपेरिंग ऑफ कंपोस्ट तयार करण्यासाठी काय केला जातो याचा पालापाचोळा जो आहे त्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट बघा द फॅक्टरी बाय प्रोडक्ट्स namely bagasse, molasses,
प्रिझमड केक हे काय केले जातात, यूज केले जातात. आता बगॅसिस अँड मोलॅसिस हे कशासाठी यूज केले जातात. बगॅसिस यूज्ड फॉर पेपर इंडस्ट्रीज. पेपर इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, याचं बगॅसिस जे आहे ते यूज केले जातं. आणि मोलॅसिस फॉर यूज्ड फॉर प्रिपेअर अल्कोहोल ॲसिटिक ॲसिड हे प्रिपेअर करण्यासाठी काय केलं जातं, मोलॅसिसचा यूज केला जातो. जे अल्कोहोल वगैरे आपण वापरतो ते कशापासून प्रिपेअर केलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे कोरोना आल्यामुळे सगळेजण सॅनिटायझरचा वापर करू लागलेला आहे. काही लोकांना तर याच्या आधी माहिती पण नव्हतं की सॅनिटायझर म्हणजे काय असतं. तर त्याच्यामध्ये काय असतं, तर जे अल्कोहोल असतं त्या अल्कोहोलचं काय केलं जातं, ते 70% असेल, 70% अल्कोहोलचं काय केलं जातं, यूज केला जातो. मग ते अल्कोहोल कशापासून प्रिपेअर केलं जातं, तर हे शुगर केन या कमर्शियल क्रॉपपासून काय केलं जातं, त्याच्या मोलॅसिसपासून मिळवलं जातं. नेक्स्ट बघा, वॅक्स इज यूज्ड फॉर प्रिपेअरिंग लुब्रिकंट मटेरियल, शुगर इटसेल्फ फॉर हेअर टॉनिक्स, शूज पॉलिशेस, एक्सप्लोजिव्ह इटसेट्रा. म्हणजे शुगर केन कशासाठी यूज केलं जातं, तर हेअर टॉनिक्स वगैरे प्रिपेअर करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, याचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे सॉईल. नेक्स्ट पॉईंट आहे त्याचा सॉईल. त्याच्यासाठी लागणारी सॉईल जी आहे बघा, शुगर केन इज ग्रोन ऑन वाईड रेंजेस ऑफ सॉईल. शुगर केन कॅन बी ग्रोन ऑन वाईड रेंजेस ऑफ सॉईल इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये वाईड रेंजेस असलेल्या सॉईलमध्ये काय होतं, तर हे शुगर केन ग्रो होत असतं. नेक्स्ट बघा, ऑन मीडियम ब्लॅक सॉईल इट ग्रोज बेस्ट वेल ड्रेनड फर्टाईल मीडियम. आणि ब्लॅक मोस्टली कोणती सॉईल याच्यासाठी यूज केली जाते, तर ब्लॅक सॉईलचा वापर केला जातो. आणि ती कशी असावी, वेल ड्रेनड सॉईल असावी. आलं लक्षात तुमच्या. तर बघा त्याच्यासाठी पीएच जो लागणार आहे तो किती आहे, 6.5 to 7.5. 6.5 to 7.5 एवढा त्याचं काय आहे, तर पीएच रेंज आहे. नेक्स्ट, सलाईन अल्कलाईन ॲसिडिक सॉईल आर नॉट सुटेबल फॉर दिस क्रॉप. म्हणजे सलाईन अल्कलाईन ॲसिडिक जी सॉईल असते ती या क्रॉपसाठी काय आहे, सुटेबल नाही. नेक्स्ट पॉईंट आहे क्लायमेट. त्याच्यासाठी लागणारं क्लायमेट, वातावरण कसं असावं बघा. शुगर केन इज अ ट्रॉपिकल क्रॉप बट कॅन बी ग्रोन इन सब ट्रॉपिकल रिजन्स. म्हणजे शुगर केन कसलं क्रॉप आहे, तर उष्णकटिबंधीय शुगर केन हे क्रॉप आहे, पीक आहे. पण ते कशामध्ये ग्रो केलं जातं, तर सब ट्रॉपिकल रिजन्समध्ये काय केलं जातं, ग्रो केलं जातं. नेक्स्ट बघा, इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. त्याच्यासाठी कसलं क्लायमेट असणं गरजेचं आहे, तर वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, द टेम्परेचर रिक्वायरमेंट 30 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअस. 30 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर त्याच्यासाठी असणं काय आहे, गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, फॉर 4 to 5 months अँड कूलर क्लायमेट 1.5 to 2 months बिफोर हार्वेस्टिंग. म्हणजे बिफोर हार्वेस्टिंग, हार्वेस्ट करण्याच्या आधी त्याला कसं वातावरण लागतंय, तर 4 ते 5 महिने आधी कूलर क्लायमेट, 1.5 to 2 months बिफोर म्हणजे 1.5 ते 2 महिने आधी काय कसं लागतं, कूलर असं वातावरण त्याला काय असतं, गरजेचं असतं बिफोर हार्वेस्टिंग. जर्मिनेशन डज नॉट टेक प्लेस व्हेन अ टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेल्सिअस अँड प्लांट ग्रोथ शोड डाऊन बिलो 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर आलं लक्षात. तर याच्यासाठी एवढं टेम्परेचर आहे, एवढं पीएच रेंजेस त्याचे किती आहेत, 6.5 to 7.5 आहे. टेम्परेचर लागणार आहे या क्रॉपसाठी ते किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअस. अँड 1.5 ते 2 महिने आधी बिफोर हार्वेस्टिंग काय केलं जातं, त्याला वातावरण कसं लागतं, एकदम थंड वातावरण असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, त्याच्यासाठी लागणारा जो ॲन्युअल रेनफॉल आहे तो किती आहे, 750 to 1250. 750 to 1250 मिलीमीटर एवढं त्याला काय ॲन्युअल रेनफॉल असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, प्रिपॅरेटरी टिलेज. आपण युजेस, क्लायमेट अँड सॉईल हे पॉईंट त्याचे बघितलेले आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो प्रिपॅरेटरी टिलेज.
प्रिपरेटरी टिलेज म्हणजे जी जमीन नांगरायची असते ती कशी नांगरली जाते बघा. शुगर केन स्टँड्स ऑफ फील्ड फॉर मोर दॅन 1 year. हेन्स लँड शुड बी प्रिपेअर्ड बाय गिविंग 2 डीप प्लगिंग. हे कधी प्रिपरेटरी टिलेज जे आहे ते काय केलं जातं तर पूर्ण 1 वर्षभर 12 ते 13 महिने काय लागतं ऊस हे पीक 1 वर्षभर किंवा 13 ते 14 महिने एवढ्या दिवसात ते येतं. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, आता एकदा जमीन नांगरल्यानंतर परत तर त्याला जमीन नांगरू शकत नाही. म्हणून काय केलं जातं, जेव्हा आपण जमीन प्रिपेअर करणार आहे, जेव्हा लँड ती प्रिपेअर करणार आहे तेव्हाच काय केलं जातं त्याला डीप प्लगिंग केलं जातं. एकदा किंवा 2 वेळा काय केलं जातं याच्यासाठी डीप प्लगिंग असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, द क्लाउड्स आर क्रशड विथ कोल्ड क्रशर अँड फरोज. म्हणजे जे क्लाउड क्रशिंग जे असतं, जे ढेकळं असतात मातीची ती काय केली जातात क्रश केली जातात. त्याच्यासाठी यूज काय केलं जातं तर क्रशर यूज केला जातो. नेक्स्ट अबाउट 35 to 50 टन्स ऑफ FYMA पर हेक्टर. म्हणजे याच्यासाठी लागणारं किती आहे 35 ते 50 टन्स फार्म यार्ड मॅन्युअर काय केलं जातं पर हेक्टरसाठी वापरलं जातं. नेक्स्ट बघा, द सॉइल ब्रॉट टू क्लाउड फ्री टिल लँड इज लेवल्ड विथ द हेल्प ऑफ प्लॅंक्ड अँड दे आर प्रिपेअर्ड. आणि काय केली जाते लँड जी आपण जमीन वापरणार आहे ती काय केली जाते प्लॅंक्ड म्हणजे काय केली जाते तर ते पूर्ण प्लेन करून घेतली जाते प्लॅंकनी आणि काय केलं जातं मग ती जमीन काय केली जाते तयार केली जाते फॉर अ सोईंग शुगर केन. आलं लक्षात. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, प्लांटिंग सीझन अँड टाइम. प्लांटिंग सीझन अँड आतापर्यंत आपण ट्रॅडिशनल क्रॉप जे बघितले त्याच्यामध्ये प्लांटिंग सीझन होता, सोईंग टाइम होता ते बघितले. तसंच आपण जे कमर्शियल क्रॉप बघतोय त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर सीझन अँड टाइम असतो. तो कोणता आहे बघा. आता याच्यामध्ये सीझन टाइम जो आहे प्लांटिंग सीझन जो आहे तो कोणता आहे प्री सीझनल असतो, सीझनल असतो आणि अडसाली. प्री सीझनल, सीझनल अँड अडसाली. तर आता सीझनल, प्री अँड अडसाली हे तिन्ही काय आहेत तर प्लांटिंग सीझन आहे. आणि त्याचा प्लांटिंग टाइम जो आहे तो कोणता आहे बघा. अडसालीसाठी जो आहे तो जुलै ते ऑगस्ट. नेक्स्ट प्री सीझनलसाठी जो आहे तो कोणता आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर. आणि सीझनलसाठी जो आहे तो कोणता आहे जानेवारी ते फेब्रुवारी. तर याचा काय हा प्लांटिंग सीझन अँड टाइम. म्हणजे प्लांटिंग सीझन कोणता आहे सीझनल, प्री सीझनल अँड अडसाली. आता सीझनलला अजून काय म्हटलं जातं सुरूची लागण असं म्हटलं जातं. जेव्हा ऊसाची लागण केली जाते तेव्हा आपण जे सीझनल म्हणतोय त्याला काय म्हटलं जातं सुरूची लागण असं म्हटलं जातं. हा प्री सीझनल आहे. आणि अडसाली, आता अडसाली कधी घेतला जातो तर जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान जो ऊस घेतला जातो, शुगरकेन घेतला जातो त्याला काय म्हटलं जातं तर अडसाली असं म्हटलं जातं. प्री सीझनल जो आहे तो ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान काय केला जातो घेतला जातो. आणि सीझनल सुरूची लागण जी आहे ती जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत केली जाते. तर आता अडसाली जी आहे जुलै टू ऑगस्टमध्ये, त्याच्यानंतर जुलै टू ऑगस्टमध्ये आपण घेतल्यानंतर ते 13 ते 14 महिन्यानंतर काय होते त्याची लाईफ सायकल कंप्लीट होते. त्याला काय म्हटलं जातं अडसाली. म्हणजे हा सीझन आहे त्याचा अडसाली. आले लक्षात तुमच्या हे तिन्ही सीझन अडसाली, प्री सीझनल अँड सीझनल. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, लेआउट ऑफ द लँड फॉर प्लांटिंग अँड इरिगेशन. आता त्याचं लेआउट आहे कशाचं प्लांटिंग अँड इरिगेशन. याच्यावरून काही पॉईंट आहेत ते आपण काय करणार आहे बघणार आहे. तर बघा त्याच्यामधलं फर्स्ट आहे स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरोज मेथड. स्मॉल
bed with ridges and furrows method. म्हणजे याच्यामध्ये स्मॉल बेड्स तयार केले जातात विथ कशामध्ये तर रिजेस अँड फरोज मेथडनी या पद्धतीने काय केले जातात याचे स्मॉल बेड्स तयार केले जातात. बघा, इन दिस मेथड रिजेस अँड फरोज आर प्रिपेअर्ड इन स्मॉल बेड्स. डिस्टन्स बिटवीन रिजेस 105 टू 120 सेंटीमीटर. 105 टू 120 सेंटीमीटर एवढा काय केला जातो याच्यामध्ये डिस्टन्स असतो. This method does not implement, but farmers like it because more water can be applied at a time. आणि काय करू शकतो म्हणजे इम्प्लिमेंटचा वापर जरी नाही केला तरी चालतो. ते शेतकरी काय करत असतात तर ते स्वतः ते काय करत असतात स्मॉल बेड्स तयार करत असतात आणि जेव्हा शेतकरी ॲट अ टाईम म्हणजे एका टाईमाला काय करतात तर कितीही पाणी दिलं तरी या मेथडमध्ये चालू शकतं. Furrows and both ends of ridges are kept open in a bed. म्हणजे कशा असतात बघा याचं जे स्मॉल बेड्स तयार केले जातात ते कसे तयार केले जातात. तर हा काय लेआउट आपण केलेला आहे स्मॉल बेडचा. तर याच्यामधून इकडून जर पाणी सोडलं शेतकऱ्यांनी जर इकडून पाणी सोडलं तर ते इकडूनही जाऊ शकतं आणि इकडूनही जाऊ शकतं. अशा काय केलेल्या असतात तर या रोज तयार केल्या जातात. नेक्स्ट मेथड आहे सर्पेंटाईन मेथड. तर ही मेथड तुमच्या लक्षात आली असेल. तर नेक्स्ट मेथड कोणती आहे बघा, सर्पेंटाईन मेथड. आता सर्पेंटाईन मेथड म्हणजे कसली सर्प मेथड म्हणजे सर्प पद्धती असं म्हटलं जातं यांना. तर नागमोडी वळणाची काय केली जातात बेड्स तयार केले जातात. बघा, ऑन स्लाइटली स्लोपिंग लँड्स अँड मेथड फॉलोड द रिजेस अँड फरोज ड्रॉन अक्रॉस स्लोप इन अ सर्पेंटाईन वे. म्हणजे काय केले जातात तर जे बेड्स तयार करणार आहे ते सर्पेंटाईन वेमध्ये नागमोडी वळणामध्ये काय केले जातात तर तयार केले जातात. तर तुम्ही त्याला इकडून पाणी दिलं तर ते बरोबर या रोनी परत या रोनी असं करत काय होतं तर त्या पूर्ण जे बेड्स तयार केलेत आपण त्यांना काय होतं वॉटर प्रोव्हाइड होतं. म्हणजे नागमोडी वळणात थोडक्यात काय केले जातात सर्पेंटाईन मेथडनी बेड्स तयार केले जातात. बघा, द डिस्टन्स बिटवीन ridges in 105 to 120 centimeter. This method same advantages and disadvantages of that small bed method except water applied slowly and uniformly. म्हणजे या मेथडमध्ये जे वॉटर अप्लाय करणार आहे ते कसं असतं स्लोली अँड युनिफॉर्मली वॉटर काय केलं जातं याच्यामध्ये अप्लाय केलं जातं. जसं आपण आधीचे स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरोज मेथड बघितली त्याच्यामध्ये कितीही ॲट अ टाईम आपण पाणी दिलं तरी चालत होतं. पण याच्यामध्ये काय होतं आपण वॉटर कसं अप्लाय करणार आहे तर सेम म्हणजे एका मॅनरमध्ये आणि युनिफॉर्मली काय करणार आहे आपण या सर्पेंटाईन मेथडमध्ये पाणी त्याच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे. बघा, नेक्स्ट जो आहे तो कोणता आहे लॉंग फरोज मेथड. दोन मेथड बघितले आपण स्मॉल बेड रिजेस अँड फरोज मेथड अँड सर्पेंटाईन मेथड. थर्ड आहे लॉंग फरोज मेथड. लॉंग फरोज मेथड जी आहे ती बघा, इन दिस मेथड डिस्टन्स बिटवीन टू रिजेस in 120 centimeter. The ridges in straight where land is leveled, the layout commonly used. It is allow intercultivation, bullock and tractor drawn implements. The irrigation can be watched at tails in furrows. म्हणजे हे जे लॉंग फरोज मेथड याने बेड्स तयार करायचे असतील तर कशाचा यूज केला जातो बैलगाडीचा वापर केला जातो किंवा एखाद्या इम्प्लिमेंटचा काय केला जातो इथे यूज केला जातो. आणि याच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे रोजमध्ये जे असणारं डिस्टन्स आहे ते किती आहे 120 सेंटीमीटर. ही झाली कोणती लॉंग फरोज मेथड. नेक्स्ट आहे काउंटर मेथड.
आहे काउंटर फरोज मेथड. तर बघा काउंटर फरोज मेथड जी आहे ती या पद्धतीने काय केली जातात तर स्मॉल बेड्स तयार केले जातात. बघा इन दिस मेथड फरोज आर ओपनड अलॉंग ॲडजस्टेड काउंटर लाईन्स अँड ग्रेडियंट 10 to 15 सेंटीमीटर पर रनिंग 33 मीटर्स गिवन डिपेंडिंग अपॉन द सॉइल टाईप अँड टोपोग्राफी. तर सॉइल टाईपवरती काय असतं तरी काउंटर फरोज मेथड डिपेंड असते. त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते बघा. दिस लेआउट फॉलोड अँड अनॲडल्टिंग द स्लोपी लँड्स. म्हणजे जी स्लोपी लँड्स असतात थोडक्यात हे असे स्लोपी लँड जे असतात त्यांच्यामध्ये काय केली जाते तर ही मेथड यूज केली जाते. त्याच्या याने काय केले जातात तर बेड्स तयार केले जातात. इट फॅसिलिटेट प्रॉपर हँडलिंग ऑफ वॉटर लँड रिडक्शन ऑफ सॉइल इरोजन. आणि काय होतं या मेथडमध्ये जे यांना लागणारं जेवढं पुरेसं पाणी आहे तेवढंच याच्यामध्ये यूज केलं जातं वापरलं जातं. आणि राहिलेल्या म्हणजे जे जास्त पाणी वापरल्यानंतर पाण्याचा निचरा झाल्यानंतर जमिनीचं काय होतं रे तर म्हणजे सॉइल इरोजन निघून जातं. तसं याच्यामध्ये जे आहे काउंटर फरोज मेथडमध्ये स्लोपी लँडमध्ये केलं जातं. त्यामुळं हवं तेवढंच पाणी काय केलं जातं इथं अप्लाय होतं. राहिलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे जे जास्त पाणी न वापरलं गेल्यामुळे काय होते तिथले सॉइल इरोजन होत नाही. आलं लक्षात. नेक्स्ट बघा इनिशियल कॉस्ट ऑफ द लेआउट मोअर बाय दिस मेथड मोअर वॉटर कॅन बी हँडल्ड ॲट अ टाईम. म्हणजे यामध्ये कितीही ॲट अ टाईम कितीही वेळा आपण याच्यामध्ये पाणी काय करू शकतो हँडल करू शकतो. तसं याच्या आधीच्या मेथडमध्ये काय करू शकतो आपण पाणी जास्त मोअर वॉटर जर यूज केलं तर तिथं आपण हँडल करू शकत नाही. तसंच या काउंटर फरोज मेथडमध्ये किंवा स्मॉल बेड्स या मेथडमध्ये काय करू शकतो आपण वॉटरचं जे सप्लाय आहे किंवा वॉटर जेवढ्या प्रमाणात इथं आपण वापरू ते काय करू शकतो आपण हँडल करू शकतो. आलं लक्षात. तर या झाल्या 4 मेथड कोणत्या काउंटर फरोज मेथड, लॉंग फरोज मेथड, सर्पेंटाईन मेथड अँड स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरोज मेथड. नेक्स्ट पेयर्ड रो मेथड. फिफ्थ जी आहे ती कोणती आहे पेयर्ड रो मेथड. पेयर्ड रो मेथड. आता ही बघा मेथड. इन दिस मेथड डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ सॉइल. म्हणजे ही जी मेथड आहे ती कशावरती डिपेंड आहे तिथली जी सॉइल आहे त्याच्यावरती काय आहे तर ही पेयर्ड रोज मेथड डिपेंड आहे. त्याच्यामध्ये बघा फरोज आर ओपनड ॲट 2.5 to 3 feet डिस्टन्स ॲट वाईड ग्रुप फिट ॲट द केप बिफोर अँड नेक्स्ट सेटअप ऑफ 2 consecutive फरोज केन इज प्लांटेड अँड कंजेक्टिव्ह फरोज. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं कंजेक्टिव्ह या पेयर्ड रोज मेथडमध्ये काय होतं कंजेक्टिव्ह होतं. आपण जेव्हा शुगर केन काय करणार आहे प्लांटिंग करणार आहे तर तो कसा होतो कंजक्टिव्ह काय होतो त्याच्यामध्ये होत असतो. तर या झाल्या 5 मेथड आहेत. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघूया. इट हेल्प्स इन विगरस क्रॉप विथ इन्क्रीज्ड यील्ड ड्यू टू प्रॉपर इन्सिलेशन ऑफ सनलाईट अँड एअर. म्हणजे ज्या या आपण मेथड्स वापरणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. तिथल्या सॉईलवरती डिपेंड असतील आणखी क्लायमेटवरती एखादी डिपेंड असेल रोज ज्या मेथड्स असतील त्याच्यावरती. त्याच्या ॲडव्हान्टेजेस काय आहेत फायदे काय आहेत तर आपलं जे पीक घेणार आहे आपण कोणतंही पीक असेल म्हणजे कोणतंही कमर्शियल पीक असेल त्याच्या सॉईलच्या डिपेंडवरती आपण जे घेणार असेल तर ते काय होतं तर विगरसली ग्रो म्हणजे जोमाने वाढणारे आहेत आणि आपल्याला त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फायदाच होणार आहे. हेल्प्स इन सेव्हिंग इरिगेशन वॉटर अँड रिड्युसिंग वीड इन्फेस्टेशन. म्हणजे जो तणांचा प्रादुर्भाव आहे तो या पद्धतीमुळे कदाचित काय होतो तर त्यांच्यावरती कंट्रोल होतो. म्हणजे जे वीड्स वगैरे येतात शेतामध्ये आपण जे कोणतंही पीक घेतल्यानंतर काही दिवसानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये वीड इन्फेस्टेशन होतं तणांचा प्रादुर्भाव होतो. तर तो रोखण्यासाठी सुद्धा काय केलं जातं तर या मेथडचा यूज केला जातो. आलं लक्षात. तर हे याचे काय आहेत ॲडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे बघा प्लांटिंग मेथड. तर हा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहे कंटिन्यू करणार आहे.
तोपर्यंत आपण जे पहिलं टॉपिक कमर्शियल क्रॉप जे बघितलं शुगर केन, त्याचं बोटॅनिकल नेम, त्याच्या स्पीसीज कोणकोणत्या स्पीसीज होत्या, सखॅरम रोबुस्टम, सखॅरम सायनेन्सिस, सखॅरम ऑफिसिनॅरम या काय, तर याच्या स्पीसीज आहेत. सखॅरम बार्बेरी असेल. अँड इंडियामध्ये काय केलं गेलेलं आहे तर सखॅरम ऑफिसिनॅरम विथ हायब्रिडायझेशन सखॅरम रोबुस्टम या दोन्ही स्पीसीजमध्ये हायब्रिडायझेशन केलेलं आहे आणि एक स्पीसीज तयार केलेली आहे. आलं लक्षात तुमच्या. तर या स्पीसीज आहेत, त्याच्यावरून त्याचे ओरिजिन्स आपण बघितलेले होते. नेक्स्ट त्याच्या मेथड ज्या आहेत बेड्स तयार करण्याच्या, स्मॉल बेड मेथड असेल, लंग फरोज मेथड असेल, सर्पेंटाईन मेथड असेल, तर या सगळ्या मेथड्स आपण काय केलेल्या आहेत, स्टडी केलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू कंटिन्यू प्लांटिंग मेथड. थँक्यू.